महाराष्ट्राच्या संदर्भातलं आपलं आकलन कसं आहे, महाराष्ट्राकडे आपण कसं पाहतो, महाराष्ट्र समजून घेताना आपण कोणकोणत्या गोष्टींचा कोणकोणत्या घटकांचा विचार करतो। महाराष्ट्रामध्ये मराठी, खास करून मराठी माध्यमांमध्ये महाराष्ट्रात जे चित्र दाखवलं जातं मराठा वर्सेस ओबीसी जी काही लढाई आहे त्यातलं नेमकं वास्तव काय, महाराष्ट्र नेमका कुणाचा आणि महाराष्ट्रामध्ये कोणती जात ही डॉमिनंट कास्ट आहे असं म्हटलं जातं। तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठा ही जी डॉमिनंट कास्ट आपण म्हटलं जातं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, तर ती कितपत सत्य आहे? कारण डॉमिनंट शब्द कुणाला लागतो? एक तर त्यांची जनसंख्या जास्त असली पाहिजे, म्हणजे संख्याबळ जास्त असलं पाहिजे, त्यांच्याकडे जमिनीची मालकी असली पाहिजे, तिसरी गोष्ट उद्योगधंद्यांमध्ये त्यांचं वर्चस्व असलं पाहिजे, शिक्षणात त्यांचं वर्चस्व असलं पाहिजे आणि राजकीय नेतृत्वात सुद्धा त्यांचं वर्चस्व असलं पाहिजे। महाराष्ट्रामध्ये ओबीसी विरुद्ध ओबीसी असं चित्र आहे। नमस्कार, मी अक्षय जागीरदार, आपण पाहत आहात गुलाल मीडिया। महाराष्ट्राच्या संदर्भातलं आपलं आकलन कसं आहे, महाराष्ट्राकडे आपण कसं पाहतो, महाराष्ट्र समजून घेताना आपण कोणकोणत्या गोष्टींचा कोणकोणत्या घटकांचा विचार करतो। महाराष्ट्रामध्ये मराठी, खास करून मराठी माध्यमांमध्ये महाराष्ट्रात जे चित्र दाखवलं जातं मराठा वर्सेस ओबीसी जी काही लढाई आहे त्यातलं नेमकं वास्तव काय, महाराष्ट्र नेमका कुणाचा आणि महाराष्ट्रामध्ये कोणती जात ही डॉमिनंट कास्ट आहे असं म्हटलं जातं। महाराष्ट्रामध्ये जे चित्र दाखवलं जातंय त्यातलं नेमकं गमक काय आहे आणि माध्यमांमध्ये किंवा राजकारण्यांच्याकडून सातत्यानं जो नॅरेटिव्ह सेट केला जातोय तो किती सत्य आहे, की तो भ्रम आहे की भ्रमाचा एक फुगा आहे, या गोष्टीवरती सविस्तर विश्लेषण केलेलं आहे डॉक्टर प्रकाश पवार यांनी बोल व्हिडिओच्या माध्यमातून। आज दुपारीच त्यांचा एक व्हिडिओ प्रसिद्ध झालेला आहे। हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर काही महत्त्वपूर्ण गोष्टी आणि महत्त्वपूर्ण पैलू समोर आले नव्याने काल। मी जोपर्यंत भारतातले किंवा महाराष्ट्रातली जेवढी हिंदी, इंग्लिश, मराठी माध्यमातले जेवढे व्हिडिओ पाहिलेले आहेत, तर मला प्रामुख्याने असं सांगावंसं वाटतं, या बोल व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्टर प्रकाश पवार यांनी जे काही विधानं केलेली आहेत ती महाराष्ट्र समजून घेताना, महाराष्ट्राचं आकलन होत असताना आणि महाराष्ट्राकडे पाहत असताना अतिशय महत्त्वाची आणि दिशादर्शक ठरणार आहेत। कारण माझ्या मते ही विधानं ही माध्यमांमध्ये तरी पहिल्यांदाच केली आहेत। त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं विधान असं आहे की महाराष्ट्रामध्ये मराठा वर्सेस ओबीसी असं जे काही चित्र दाखवलं जातंय त्यात फारसा काही तथ्य नाही किंवा अर्थ नाही। त्याचं मूळ कारण असं आहे, त्यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रामध्ये ओबीसी विरुद्ध ओबीसी असं चित्र आहे। याचं विश्लेषण करत असताना डॉक्टर प्रकाश पवार असं म्हणतात की महाराष्ट्राचे प्रामुख्याने 5 प्रादेशिक विभाग आहेत। मग त्याच्यामध्ये एक येतं म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण। थोडंसं आपण उलट्या पद्धतीने जाऊया। कोकण किनारपट्टीवरचा जर भाग पाहिला तर याच्यामध्ये मराठा आहेत की ओबीसी आहेत, तर उत्तर आहे ओबीसी। आणि तिथून कोकणकडून उत्तर महाराष्ट्राचा पट्टा घेतला आपण, नाशिक, धुळे, जळगाव, तर याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर हा प्रादेशिक भाग जो आहे महाराष्ट्राचा तो नेमका कुणाचा आहे? तो ओबीसींचा आहे, तो आदिवासींचा आहे आणि जळगावमध्ये तर लेवा पाटलांचंच स्थान आहे। मग मराठा तिथे कुठे राहिला? त्याच्यानंतर येत असताना विदर्भामध्ये काय अवस्था आहे? तर विदर्भ आपण सहजतेने पाहतोय की त्या ठिकाणी सुद्धा ओबीसींचंच वर्चस्व आहे। मग मराठा राहतो कुठे? तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये। आता मराठवाड्याचं विश्लेषण करत असताना तिथे सुद्धा कुणबी याच्यासाठी जी काही लढाई चाललेली आहे, कुणबी मराठा, मग या नोंदी, ह्या लढाई, आरक्षण, या सगळ्या गोष्टींकडे पाहत असताना मराठवाडा सुद्धा आपल्याला हा ओबीसींचा वर्चस्वाचा दिसून येतो आणि राहतो पश्चिम महाराष्ट्र। तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठा ही जी डॉमिनंट कास्ट आपण म्हटलं जातं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, तर ती कितपत सत्य आहे? कारण डॉमिनंट शब्द कुणाला लागतो? एक तर त्यांची जनसंख्या जास्त असली पाहिजे, म्हणजे संख्याबळ जास्त असलं पाहिजे, त्यांच्याकडे जमिनीची मालकी असली पाहिजे, तिसरी गोष्ट उद्योगधंद्यांमध्ये त्यांचं वर्चस्व असलं पाहिजे, शिक्षणात त्यांचं वर्चस्व असलं पाहिजे आणि राजकीय नेतृत्वात सुद्धा त्यांचं वर्चस्व असलं पाहिजे। मग आता प्रश्न उपस्थित काय राहतो, तर महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये
मराठा या जातीचं नेतृत्व करणारे असे कितीसे नेते सध्या महाराष्ट्राच्या घडीला आहेत. पाठीमागचं थोडंसं आपण हे करायला हवं, पण सध्या महाराष्ट्राचे म्हणजे वर्तमान आणि भविष्य याच्या अनुषंगानं हे सध्याचं विश्लेषण आहे. आता याच्या पलीकडे जाऊन ते पुढचं एक प्रभावी आणि अतिशय महत्वपूर्ण स्टेटमेंट करतात. ते म्हणजे असं आहे की महाराष्ट्रामध्ये मराठ्यांच्या पेक्षा सुद्धा माळी समाज जो आहे तो अधिक आर्थिकदृष्ट्या संपन्न आहे. ते कशाचं उदाहरण देतात तर अगदी महात्मा फुले सुद्धा आपण जर पाहायला गेलं तर महात्मा फुले एक पहिले बिल्डर होते. त्यांनी नंतर समाजकारणाचा वसा घेतला, महाराष्ट्राला घडवलं वगैरे हे सर्व गोष्टी आहेत. पण आता सध्या भाजी मार्केट असेल, फुलांचा व्यवसाय असेल, याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलो तर ते माळी समाजाच्या ताब्यामध्ये आहे. अगदी लिंगायत असतील, शीख असेल, त्याच्यानंतर मारवाडी समाज असेल, या सर्व लोकांच्या बाजारपेठा ह्या त्यांच्या ताब्यामध्ये आहे. मग मराठा हा डॉमिनेट कसा राहिला किंवा मराठा या दृष्टीने आपण जर पाहायला गेलो तर त्याची शक्ती आणि त्याचा प्रभाव कुठे दिसून येतोय आपल्याला, हा प्रश्न आपल्याला पडून येतोय. मग येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये नेमकी लढाई कुणाची होईल हा एक प्रश्न निरुत्तरित राहत होता. तर त्यांच्या मतानुसार, डॉक्टर प्रकाश पवार यांच्या मतानुसार येणाऱ्या काळामध्ये माळी वर्सेस लिंगायत अशी लढाई महाराष्ट्रामध्ये दिसून येईल. मग आता संपूर्ण गोष्टीचा अर्थ काय आहे की या गोष्टी एक वेगळ्या दिशेने घेऊन जात आहेत. कारण महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांना किंवा राजकीय विश्लेषकांना एवढी मोठी गोष्टच कळाली नाही. डॉक्टर प्रकाश पवार यांनी महाराष्ट्राच्या प्रादेशिक विभागानुसार जातीय जो काही वर्चस्वाची लढाई आहे त्या जातीनुसार ओबीसी, अतिमागास वर्ग असेल, या सर्व गोष्टींचा एक बारकाईने अभ्यास केलेला आहे, तुलनात्मक अभ्यास केलेला आहे आणि हे त्यांच्या अभ्यासातून पुरेपूर जाणीव होते किंवा ते ठामपणे त्याच्यावरती व्यक्त होत आहे. आता मग जे काही म्हटलं जाते की महाराष्ट्र मागास आहे, तर महाराष्ट्र मागास आहे तर तो कुठल्या गोष्टीमध्ये आहे की महाराष्ट्र सरसकटच मागास आहे तर अजिबात नाही. महाराष्ट्र हा बौद्धिकदृष्ट्या जर कोणी म्हणत असेल मागास आहे तर अजिबात नाही. त्याचं कारण असं आहे तिथं बौद्धिक क्षमता नाही आहेत का? महाराष्ट्रातल्या कित्येक ज्ञानी माणसं आजपर्यंत महाराष्ट्रानं जे अगदी आपण जसं म्हणतो की महाराष्ट्रानं दिल्लीला काय दिलं तर महाराष्ट्रानं दिल्लीला सहकाराचं जाळं दिलं, सहकाराचा एक नवा पॅटर्न दिला, उद्योग क्षेत्र दिलं, शेतीचं नवं व्यवसायीकरण दिलं, औद्योगिक क्षेत्रामध्ये क्रांती दिली, समाज सुधारक दिले, विचारवंत दिले, संत दिले, साहित्य दिलं, अशा कित्येक गोष्टी महाराष्ट्रानं दिलेल्याच आहेत. अलीकडच्या काळामध्ये आपण त्याला म्हणू शकतो की हिंदुत्व सुद्धा महाराष्ट्रानं दिल्लीला दिलं, हे सुद्धा म्हणायला हरकत नाही. पण महाराष्ट्राचं मागासले पण कसं आहे तर ते बौद्धिक आहे का तर मुळीच नाही, तर या गोष्टींमुळे. आता मग महाराष्ट्र मागास कशामध्ये आहे आणि त्याचं नेमकं कारण आहे तर आज आपण नीट बारकाईने विचार करायला गेलो तर महाराष्ट्राचा जो बहुप्रादेशिक अगदी हा जो प्रांत आहे सगळा, तो म्हणजे गोंदियापासून कोल्हापूर जिल्ह्याच्या चंदगडपर्यंत आणि अगदी मुंबई पासून, गुजरात पासून इकडे बेळगावी पर्यंत, जत तालुक्यांपर्यंत हा जो महाराष्ट्र, तिकडे विदर्भ, मराठवाडा, नाशिक आहे, गोव्याच्या बॉर्डर आहे, म्हणजे कोकण किनारपट्टी एकंदरीत आहे. या महाराष्ट्रामध्ये जर खरीच कमतरता असेल आणि खरंच मागासले पण असेल तर आपण छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करायला हवा. एक प्रश्न की महाराष्ट्रामध्ये खरंच शाळा सक्षम आहेत, उत्तम शिक्षण देण्याची व्यवस्था महाराष्ट्रामध्ये सक्षम आहे का तर मला तर वाटत नाही की मुळीच नाही. महाराष्ट्रामध्ये रस्ते चांगल्या पद्धतीचे आहेत का तर तेही आपल्याला संपूर्ण महाराष्ट्राचं जर चित्र पाहिलं तर महाराष्ट्राचे रस्ते खड्ड्यात आहेत की खड्ड्यात रस्ता आहे हेच आम्हाला तुम्हाला कळत नाहीये. तिसरा प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये वीज ही शेतीला दिली जाणारी जी काही वीज आहे ती पुरेशी आहे का? असं असेल तर शेतकरी रात्रीचा का जागतो, तो कशासाठी जागतो आणि शेतकऱ्याला दिवसभर काबाड कष्ट केलेला शेतकऱ्याला रात्री निवांत झोप लागावी हे इथल्या राजकीय नेतृत्वाला म्हणा किंवा इथल्या व्यवस्थेला कळत नाही. म्हणजे या सर्व गोष्टींनुसार एक पुरेशी वीज नाही, दुसरी गोष्ट पुरेसा उद्योग निर्मितीचं तर आपण किती प्रमाणात महाराष्ट्रात उद्योग तयार झालेले आहेत, किती नवे उद्योग येत आहेत, आयटी क्षेत्राचं काय झालेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं ज्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशाचा जरी आपण विचार केला तर आपण कृषी प्रधान अर्थव्यवस्था असं आपण एकंदरीत म्हणतो. मात्र ते कितपत तथ्य आहे हे तुम्हाला आम्हाला सर्वांनाच ज्ञात आहे, ते मी काही वेगळेपणानं सांगायची आवश्यकता नाही.
मात्र महाराष्ट्रामध्ये ज्या महाराष्ट्रानं सहकाराचा पॅटर्न दिला जगाला दिला असं म्हणायला हरकत नाही. मग या सहकार क्षेत्रामध्ये या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची अवस्था एवढी बिकट आहे की शेतकऱ्यांनी जो पिकवलेला जो काही शेतीमाल आहे त्याला योग्य बाजारपेठ भेटत नाही, त्याला योग्य भाव भेटत नाही, ते व्यवस्थित पद्धतीने विकलं जात नाही. वितरणाची किंवा जी विकण्याची प्रक्रिया आहे याच्यामध्ये कुठेही शाश्वत असा पर्याय इथल्या व्यवस्थेनं केलेला नाही. बाजार समितीच्या, पंचायत समितीच्या, ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही अवस्था आता निर्माण झालेल्या आहेत, अशी अवस्था, इतकी भयानक अवस्था कदाचित महाराष्ट्राची कधी नसेल. त्याच्यामुळे एक तर शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, त्याच्यामुळे बाजारपेठांची मागासलेपण या महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन रोजगारांच्या निर्मितीचे आहे, उद्योगधंद्यांचे आहे, शेतीमालाला भाव नाहीये, वीज पुरेशी नाही, रस्ते नाही आणि शिक्षण नाहीये. मग हा जो आर्थिकदृष्ट्या मागास पडलेला आहे तो कशावर नाही? मग महाराष्ट्राच्या मागासलेपणाचा जर अभ्यास करायचा असेल तर आता वेगळे निकष आपल्याला पडतावे लागतील. सर्वेक्षण करत असताना वेगळ्या दृष्टिकोनातून आपल्याला महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीकडे पाहावं लागेल. आता ज्या मुळामध्ये मराठा वर्सेस ओबीसी किंवा मराठा डॉमिनंट कास्ट आहे असं जसं आपण म्हटलं जातं, त्यात तथ्य का नाही? तर आपण कशावरती ठरवतो की एखादा मराठा जातीतल्या जो काही जमीनदार असेल, कोणतं जो मोठा वतनदार असेल किंवा मराठा जातीतला कोणी व्यक्ती असेल, XYZ कोणी असेल, त्याच्या घराच्या पुढं किती 4 चाक्या येत्या, किती 2 चाक्या आहेत, त्याचा तो किती मोठ्या महालात राहतो, याच्यावरती जर आपण सर्वेक्षण करणार असू तर त्यात काही तथ्य नाही. कारण त्या मराठा जातीतल्या माणसावरती जेवढा ट्रॅक्टर आहे तेवढं त्याच्यावरती कर्ज असतं, त्या कर्जाचं व्याज पुन्हा चक्रवाढ पद्धतीने चालू होतं, कर्जाचा बोजा त्याच्यावरती किती असतो, त्याच्या उत्पन्नाचे सोर्स किती, याच्यावरती आता आपल्याला आर्थिक निकष शोधावे लागतील. तेव्हाच महाराष्ट्रातल्या मराठा जातीचं आर्थिक मागासलेपण आम्हाला तुम्हाला खऱ्या अर्थानं कळेल. त्यामुळे महाराष्ट्राच्या आकलनाच्या संदर्भात ज्येष्ठ राजकीय अभ्यासक डॉक्टर प्रकाश पवार यांनी मांडलेली जी काही प्रभावी विधानं आहेत ही महाराष्ट्राच्या राजकारणाला, महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, ऐतिहासिक, प्रादेशिक अशा सर्व घटकांचा अभ्यास करताना एक मैलाचा दगड ठरणार आहे, ती दिशादर्शक ठरणार आहे. कारण असं पहिलं विधान करणार आहे जे म्हणजे ओबीसी विरुद्ध मराठा नाही तर ओबीसी विरुद्ध ओबीसी, हे त्यांचं महत्वपूर्ण विधान. दुसरी गोष्ट, मराठा जातीपेक्षा माळी या समाजाकडे असणारा आर्थिक संपन्नता, आणि तिसरी गोष्ट, येणाऱ्या काळामध्ये माळी वर्सेस लिंगायत अशी लढाई महाराष्ट्रामध्ये दिसेल. एकंदरीत महाराष्ट्राचा राजकीय अभ्यास करत असताना, महाराष्ट्र समजून घेत असताना आणि महाराष्ट्राचं आकलन करत असताना आपल्याला डॉक्टर प्रकाश पवार यांच्या या विचारसरणीचा किंवा या अभ्यासाचा आपल्याला अभ्यास करावा लागेल आणि महाराष्ट्राकडे पाहण्याचा तेव्हाच तुमचा आमचा दृष्टिकोन बदलून जाईल. त्यामुळं राजकीय नेत्यांनी, राजकीय पक्षांनी जे तुम्ही आम्ही धर्माचं, जातीचं किंवा अन्य गोष्टींचं, बाष्कळ विधानांचं जे काही प्रकरण चित्र माध्यमांमध्ये रेखाटलेलं आहे ते अर्थहीन आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा, सामाजिककरणाचा, अर्थकरणाचा, सांस्कृतिकरणाचा, प्रादेशिककरणाचा, इतिहासाचा अभ्यास करत असताना डॉक्टर प्रकाश पवार यांच्या अभ्यासाचा तुम्हाला आम्हाला अभ्यास करावा लागेल. त्यांचं मत हे विचारात घ्यावं लागेल. तुर्तास एवढंच. धन्यवाद.